भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यानंतर आता वाद चांगलाच उफाळून आलाय। सांगलीमध्ये नितेश राणे यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे। त्यानंतर विरोधकांनी मात्र नितेश राणे यांना चांगलंच धारेवर धरलंय। पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। परत माझ्या इकडच्या कुठल्याही हिंदूच्या मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले तर त्याच्यापेक्षा एक दुप्पट अश्रू तुमच्याकडून डोळ्यातून काढण्याची गॅरंटी मी इथे तुम्हाला देऊन जातो। तिथे खऱ्या अर्थाने एक चांगला पोलीस ऑफिसर असला असता तर त्याच्या थोबाडीत मारलं असतं, मारायला पाहिजे होतं। भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटलाय। सांगलीमध्ये लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना थेट बदलीची धमकीच दिली आहे। हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, नाहीतर अशा जिल्ह्यात बदली करणार की तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा सज्जड दमच नितेश राणे यांनी पोलिसांना भरलाय। दरम्यान राणेंच्या या धमकीनंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंचा शेमडा असा उल्लेख करत जोरदार पलटवार केलाय। इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्ववादी आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना की बायकोला फोन पण लागणार नाही। अशा पद्धतीचे अश्रू परत माझ्या इकडच्या कुठल्याही हिंदूच्या मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले तर त्याच्यापेक्षा एक दुप्पट अश्रू तुमच्याकडून डोळ्यातून काढण्याची गॅरंटी मी इथे तुम्हाला देऊन जातो। हे शेमड्या पोट्टाला आपण खूप जास्त महत्त्व देऊ लागले। भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची सेना आल्यानंतर ज्या प्रकारचे कम्युनल डिवाइड या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, तर असाच हे यासारख्या लोकांमुळे तिथे खऱ्या अर्थाने एक चांगला पोलीस ऑफिसर असला असता तर त्याच्या थोबाडीत मारलं असतं, मारायला पाहिजे होतं। म्हणजे कुठेही गेलं तर अशा प्रकारचे चिथावणीखोर भाषण देणं, धमकी देणं, अरे काय चाललं काय? म्हणजे राज्यामध्ये काही लॉ अँड ऑर्डर आहे का नाही आहे? सांगलीच्या पलूस शहरामध्ये मंगळवारी लव्ह जिहाद विरोधात भाजपचे खासदार अमर साबळे यांच्याकडून शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। उरण आणि धारावी हत्या प्रकरणी पीडितांना न्याय मिळावा, दोषींवर कारवाई व्हावी यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान याच आक्रोश मोर्चात लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी पोलिसांना दम भरलाय। नितेश राणेंनी पोलिसांना दिलेल्या धमकीनंतर वाद उफाळून आलाय, त्यामुळे नितेश राणेंवर टीकेची झोड उठली आहे। मात्र त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अकोल्यात पोलीस बॉईज संघटनेनं काळे झेंडे दाखवत नितेश राणेंचा निषेध व्यक्त केला। पोलीस डिपार्टमेंटमधले काही अधिकारी, सगळेच नाही पण काही अधिकारी, ते हिंदू समाजावर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय करतायत आणि म्हणून ह्या काही डिपार्टमेंटल्या अधिकाऱ्यांमुळे पोलीस डिपार्टमेंट, पोलीस खात्याचं नाव खराब होतं। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत, त्यांचं नाव खराब होतं। म्हणून अशा काही सडक्या आंब्यांना त्या पद्धतीचा इशारा दिलेला आहे। त्यांनी वेळेत सरळ व्हावं, जेणेकरून हिंदू समाजाला होणारा त्रास हा कमी होईल। वारंवार तुम्ही पोलीसवाल्यांना ट्रोल का बरं करत आहे? मग पोलीसवाल्यांचा तुम्हाला एवढाच त्रास होत आहे किंवा पोलीसवाल्यांचा एवढाच राग आहे तर पोलीस सिक्युरिटी तुम्ही घेऊ नका, बिना सिक्युरिटीचं तुम्ही फिरा। नितेश राणेंनी पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची ही काही पहिलीच वेळ नाही। दरम्यान यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये देखील नितेश राणे यांनी पोलिसांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। यापुढे वाकड्यात गेल्यास सरळ कार्यक्रम करून टाका, पोलीस आपलं काहीच वाकडं करू शकणार नाहीत, असं वक्तव्य सोलापूरच्या माळशिरसमध्ये नितेश राणे यांनी केलं होतं। माळशिरस वरून एकच फोन आला पाहिजे की नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागलाय, वाचवा। झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका। झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो, पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका। माझा काही वाकडा करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना। आम्ही असेच आहोत इकडे, असंच बोलतो, कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलोय, कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही।
त्या टिप्याची तुम्ही लाल करत बसला, थू त्या टिप्याची. मला फोटो आणला तर थुकीन साल्याच्या तोंडावर. काही कोण करू शकणार नाही मला. काय करून दे या पोलिसांना. मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही, काय करू शकणार नाही. आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार. राहायच्या जागेवर. भाजप नेते नितेश राणे यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. त्यांनी केलेल्या पोलिसांसंदर्भातल्या वक्तव्यामुळं राज्यातील राजकारण मात्र चांगलंच तापलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.